पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांची एकाने जाणे सुकटित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उखलले लसत भक्ती ज्ञान तरतरविला धार्मिक तरो तया ज्ञानेशाते विमलवतीने वंदन ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलं पावन झालं चराचर करुणाकरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झाले ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागे तुझ प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी चिंतना करता घेतलेला भंग विश्व संत सम्राट महावैष्णवीर वैराग्य शिरोमणी देहुणी बाळचे जगत गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा अभंग चिंतना करता घेतलेला आहे सालाबाद प्रमाण संपन्न होणारा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 ज्ञानाचे बिंब सुखाचे कोंब आनंदाचे अंकुर तत्व ज्ञानाचे क्रीडांगण विवेकाचे वस्तीस्थान खळखळून वाहणाऱ्या इंद्रांच्या तीरावर असणारी ज्ञानराजयोगींची माऊली साधकांचा मायबाप तुम्हा माजीवांची असणारी साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानाई यांच्या ग्रंथराज पारायणाचा 16 भगवान अवतरती ती अवतार कार्य संपन्न प्रभू रामचंद्र आणि उद्या मनोजम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम असा गोड हा संवाद सर्व ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न होणारा ज्ञान यज्ञ गोड असणार या ज्ञान यज्ञाकरता लाभलेलं आणि महाराज अमोल महाराज मार्गदर्शन गोड असणारे गायक मंडळ आहेत सुंदर असणारे मृदंगाचार्य आहेत बहुश्रुत चातकासारखे श्रोते आहेत मस्तक हे पायावरी आणि या वारकरी संतांच्या गेली 6 दिवस महाराज मोकळे असतात बोलायला पण आजच्या दिवशी बांधिलकी असते 6 दिवस भगवान परमात्म्याची तनाने मनाने धनाने सेवा केल्यानंतर आजच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागण्या करता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे मुळात मागू नये आणि मागितल्या विना राहू नये संत देवाकडे मागित नाहीत पण देवाच्या आग्रहास्तव संतांनी मागितल्याशिवाय राहिलेले नाही आता मागणीचे प्रकार 3 आहेत पहिली मागणी आहे नामपर समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरिव्रत राहो आणि कण लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नामपर मागणी दुसरी मागणी आहे ते प्रसादिक हे चिदान दे का देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी प्रसादिक मागणी
आणि आज प्रसंग अनुसरून सेवेकरता घेतलेला भंग आहे. प्रतिज्ञा पर मागणी मागणे ते एक तुझ प्रती प्रतिज्ञा करून तुकोबाराय सांगतात, मागायचं झालं तर एकाला मागायचं आणि मागायचं झालं तर एकच मागायचे. कारण देवाचे प्रकार 3 आहेत आणि मागणाराचे प्रकार किती आहेत? प्रकाराचे 3. तुका म्हणे केले काही तमगुणे आहेत, काही रजगुणे आहेत आणि काही सत्वगुणे. तमगुणी माणसं भगवान परमात्म्याला काही मागतील याचं सांगता येत. रजगुणी माणसं ही देवाकडं समाधान होत नाही. पण सात्विक माणूस देवाकडं मागितच नाही. देव त्यांच्या तोंडाकडं पाहिजे पण मागणारा देवाकडं मागित नाही. मागण्याची आस मागण्याची आस काय मोठा मागण्याची आस काय मोठा मागण्याची आस काय मोठा मागण्याची आस भगवान करतो मान्यता करतो असणारा, वृक्षाचे पान हाले ज्याची असा सत्ताधीश तोंडाकडं वाट बघतो बघताना काहीतरी. पण भक्त कोणचा? तमगुणी भक्त का रजगुणी भक्त का सत्वगुणी? कारण देव 3 प्रकार आहेत. केलेले देव, झालेले देव, स्वयंभू देव. केलेले म्हणजे तुम्ही आम्ही देव तयार करतो. आपण विहिरीचं पूजन करायचं म्हटलं किंवा पाणी बघितलं की ते दगड मांडतो आणि काय तयार करतो? हा, देव तयार करतो. झाला, आपल्या पिढीनं देव तयार केला की पुढल्या पिढीनं त्याला शेंदूर, बस झाला देव तयार. कुठलं मॉडेल आहे? आपण ठेवील त्या नावाचं, ठेविल्या नावेशी मसोबा म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ती म्हणा. म्हणून देवाच्या बाबतीत केलेले देव, तुकोबाराने या देवाचा निषेध केलेला आहे. कोणत्या देवाचा? सेंद्री देवाचा. सेंदरी हेंदरी दैवाते उन्नती पूजिती भोले घेते आबोल्या पोटाचे रणते मागते सिते आवदान. महाराजांनी पहिल्या दैवताविषयी सांगितलं, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते केते आपल्या पोटाशी रडते मागते शिते आपुल्या इच्छी आणि काय तो देईल बराडी. केलेले देव तुम्ही आम्ही केलेले देव असतात आणि त्या देवाला सेंद्री म्हणतात. आता मारुतीराय बी सेंद्रिय आहे आणि तुकोबाराने निषेध केलेला देव सुद्धा सेंद्रिय आहे. मग मारुतीरायाचा निषेध केलाय का? मारुतीरायाला सिंदूर लावलेला नाही, मारुतीरायाने सिंदूर लावून घेतला. काय झालं? 2च मिनिटात सांगतो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राची पत्नी माई सीता, स्त्रियेकडं गुण असतो एक, त्याचं नाव आहे शृंगार. तो शृंगार करणारी होती आणि भांगामध्ये काय भरीत होते? आता राहिलंय का कुंकू?
टिकली लावता येत नाही, जाऊ दे तिकडं, काही घेणं नाही आपल्याला. म्हणून ती कुमकुम भरलेलं होतं. हनुमंतराय आले, सीतामाईला विचारलं, हे केसामध्ये काय? अरे म्हणली, हे भांगामध्ये कुमकुम भरलं की रामाला जास्त आवडतं. कोण म्हणल्या? सीतामाई. कुणाला म्हणल्या? माझ्या मारुतीरायाला. आता मारुतीरायाने विचार केला, एवढ्या एवढ्या जर शृंगार केलेल्या कुंकुवानं जर सीतामाई एवढी आवडती, म्हणे ह्या बाबाने गेला आणि बादलीतच का लावला? का घेतला अंगावतून, गेलं रामाच्या पुढं. राम म्हणला, ही कुठल्या रूपातला आलंय स्वांग? म्हणला काय भानगड मारुतीराय? काय नाही म्हणला, आई साहेबांना सांगितलं. मग म्हणला घोटाळा झाला वाटतं. आलं का लक्षात? एक शेंदरी दैवत आहे आणि दुसरं एक चतुर्थीचं शेंदरी दैवत आहे. या दोन दैवताला अपवाद म्हणून सोडता येतं. मला सांगा, गणपतीरायांचा कलर कसला? गणपती बाप्पांचं मूळ स्वरूप कसलं आहे? अंगी शेंदुराची उटी. आपल्या मारुतीरायाच्या नंतर गणपती बाप्पाचं. आता तुम्ही पेंटरच्या मंडळाच्या मनावर भाग वेगळा आहे, पण मूळ स्वरूप गणपप्पाचे कसं आहे? शेंद्रे, अंगी शेंदुराची, लंबोदर पितांबर वंदना, सरळ सुंड वक्र त्रिनयना, दास रामाचा. असा मारुतीराय आपला गणपती बाप्पा यांच्या अंगावर शेंद्री कलर आहे. तर त्याचं कारण आहे, ज्यांच्या करता अवतार झाला होता. कुठलाही देव या जगामध्ये येतो, निर्गुणाचा सगुण होतो. आला नावा तो का म्हणे झाला सोपा. कशासाठी मारुतीरायाचा अवतार? कशासाठी गणपती बाप्पाचा अवतार? तर एकच काम आहे, गणपती बाप्पाला सगळ्या 33 कोटी देवांना अवताराला आणलं होतं. कशासाठी? उन्मत्त झालेला दैत्य होता. त्या दैत्याचं नाव काय होतं? सेंद्रासूर. सेंद्रासुराला बाण मारित असताना त्याच्या अंगातनं जे रक्त उडत होतं बाणाबरोबर, ते सगळं माझ्या गणपती बाप्पाच्या अंगावर येत होतं. आणि त्याचं रक्त लाल नव्हतं. आतापर्यंत तुमचं आमचं रक्त कसलं आहे? लाल. पण सेंद्रासूर नावाच्या दैत्याला मारताना त्याचं संपूर्ण रक्त शरीरामध्ये सेंद्रिय होतं. आणि मारता मारता बाणानं निघालेलं रक्त सगळं गणपती बाप्पाच्या अंगावर न्हावून गेले. आणि त्यामुळं अंगी शेंदुराची पोटी. आता दुसरे जे देव आहेत सेंद्री कलरचे, शेंदरी हेंदरी दैवते, कोण ती पूजिती? आपल्या पोटाशी रडते. ज्या वेळेस त्या भक्ताला भूक लागते त्यावेळेस बाळाच्या पोटात दुःख व्हायला होतात. कुणाच्या तरी काहीतरी घरात निघतं, मग ती देवऋषाकडे जातं आणि ती सांगतं, तुमच्या तेवढ्या देवाचा काय केला पाहिजे तेवढं तुम्हाला आडवं. आणि महिलाला कळावं देवाचं तेवढं आडवं येतंय म्हणलं. एकदा डोक्यात बामन आणि देवऋषी शिरला, अख्खं घर महिलाने डोक्यावर घेतलं. भलं ती काय ब्राह्मणानं पंचांगणातलं सांगितलेलं खरं का नसना, पण नाही, तेवढी राहूची शांती केली पाहिजे. पोरीला लगीन जमना याचा अर्थ काय आडवा येतो? या मंगळ आडवा येतो. मग ह्या काकाच्या घरात लेकरं बाळत नाही ती, त्याला मंगळ कुठं जळलाय वे पाक. पण आपली जातच इडी मराठ्याची. विढाला तसा ही शेंद्री कलरचे दैवत असतात. आणि मग त्याची जत्रा असती. आता त्याची जत्रा म्हणलं की तुमची जत्रा मारुतीरायाची. पण ती जे देव असतात ना, मग ती सवासनी 22 असणारे देव असतात. तो ढोल्या, मग बघायचा देव देव त्याचा. श्रावण महिना ह्या शिववनच गाडा त्या शिव आई साहेबाचा पोचवायचा. ढोल्या म्हातारा आणि देव नवाट
अर्ध्या पाऊनचा असा डोल्याच्या तोंडाला फेस आणला आणि वाजवणे एक डिड्डी पण दुपारी वाजवतो रे बा डिंपांग 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 भैरवाची आरती करायची शिकावं लागतं ज्योतिबाची आरती डिंपांग डिंपांग तसं नाही जुळत आणि मग अशी आरती असती मग ती देव जेवले सवासनी जेवल्या देवदेव निघाला मांड निघाली गाडा श्रावण महिना असल्यामुळं आषाढ महिना असल्यामुळं देव नावाटण डोल्या म्हातारा फर्स्ट गिअर पडायचा फक्त सेकंड जात आता म्हातार तोंडात दात नव्हतं ती एकच वाजवायची डिंपांग डिम आणि सुदैवानं 2-2.5 तास 5-25 देवानं म्हातार घायला आणलं पण म्हातार माझ्यावानी हिरवाट होत ती म्हणला पुन्हा तडाख्यात गावा मग तुम्हाला दाखवतो हिसका आखाडातला देवदेव संपला चैत्र संपायला वैशाख निघाला आणि मग असा पांदीमध्ये देवदेव होता गावाकडे यायचं 1 किलोमीटरवर रस्ता होता आता ती पहिलं रस्त फुफुटा किती असायचा बस 12-12:30 सवासनी गंज जेवले 1ला ओटी भरली मांड निघाला आता ती देव डबल झालेलं काय मुंबई पुण्याचं काही गावातलं परिसराचं 5-50 देव झालं पण डोल्या कोणचा होता त्योच होता त्यानं बघितलं आणि मग म्हणला दाखवतो हिसका तुम्हाला कुणाला म्हणतोय देवाला म्हणतोय तुम्हाला हिसका आणि मग 1ला जसं डोलाव आणि मग सुरुवात झाली डिट्टीपांग डिंपांग डिट्टीपांग अर्धा पाऊण तास जाग्या लिंब डाळ पाक संपलं काढा 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 कच्चा 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 खाऊन मोकळं केलं देवाने पण खाल्ला फुफुटात आपल्याला आणि वरला दगाट आता काय म्हणतो ही कळतंय तुम्हाला घरात थांबतच नाही पंखा लावलं तर बाहेर बरं वाटतंय असलं आणि मग ती देवाला काही सोसना पाय लाल भडक झालं आणि मग डोल्याच्या अंगावर या लागलं डोल्या म्हणला डिड्डी पण डिड्डी पण कारण डोल्याच्या पायात काय असते त्या पायाला पोरं नाही हुशार आहेत पुढची ध्यान ठेवले देव मोकळ अर्धा पाऊण तासात घायला आलं वारं सोडावं तर दिवरुचीन नाही सोडावं तर वरला धगाटान खाल्ला फुफुटा पोटात कालवाय लागले एक देव माझ्यासारखं बेरक होत याला असं बघितलं स्टँड कडे नेमकं निमसूडवर न खोक बांधून आलत सायकलला नांदुरकीच्या झाडाखाली उपाळल्याला गडी उभा राहिला स्टँड लावून आणि हे देवानं बघितलं आणि ह्या 50त एक देव तिकडे गेलं त्यानं किस्सं चापलं रुपयात सुद्धा नव्हता सगळं भांडवल डब्यात घातलेलं बिचाराला वाटलं देवाला कसं माघारी पाठवायचं तसं म्हणून त्याने एक गारीगारची कांडी काढली देवाच्या हातात दिली आता ह्या जातीनं तिथं बसून खावं का नाही त्या खुर्चीवर नांदुरीक खाली पण त्या गारीगार घेतलं 50त आलं घुमाय सुरुवात केली ती गारीगारी तळलं की पायावर पडायचं आणि जसं पायावर पडलं की त्याच करायचं तसं बाकीच्या देवाच्या ध्यानात आलं हे नवीन मॉडेलचं घुमणं कुठलं आलंय तसं की मला हे केलेले देव आहेत याला सेंदरी हेंदरी दैवते कोण ते पूजिती भूते केते आपल्या पोटा शिरडते मागते शिते हे केलेले देव दुसरे देव आहे ते रजगुणी देव यज्ञात कर्म की जय मग स्वर्ग सुख भोगी जय मनोहार मृत्यू लोकात स्वर्ग सुख असणाऱ्या इच्छेमुळं मृत्यू लोकात यज्ञ करायचा पुण्य कमवायचं आणि कुठं जायचं स्वर्गात 2 नंबरचे देव पण हे बी टेम्परवारीच असतात कसे असतात हिथं पुण्य कमवायचं आणि तिथं जायचं पुण्य आहे तोपर्यंत राहायचं तिथं टाळी वाजवता येत भजन करता येत
सगळं आहे. खायला चांगलं आहे, प्यायला चांगलं आहे, बघायला चांगलं आहे, करमणूक झाली तर गार्डन चांगलं आहे. राणीची बाग बघायची गरज, कल्पतरूची गार्डन आहेत, कामधेनूचे खिल्लार आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत. आणि प्यायचं म्हटलं तर फुटकाळन सरकार मान्य दुकानात जायचीच गरज नाही. देशी विदेशी अमृताची कोठार आहेत. नाच गाणं म्हणाल तर मंगलाबाईला बोलवायची गरज. मंगलाबाई म्हणजे मोठी कीर्तनकार ना, मग कोण आहे? तमाशा आहे. चांगलं कळते. मला वाटलं आपली मावशी आहे म्हणताय काय कोण. म्हणजे पोरं अशी हुशार पाहिजेत कीर्तनात. काय बुवा सांगते कुला, चुटकीची पोरं आहे ती. म्हणून खरं सांगतो, बाकीचा समज नाही, पण मला एवढा डावंगा आवडलाय. जाताना गाडीत टाकून घेऊन जाणार. निश्चित माझ्यावानी बुवा तयार होतील. पण आईला विचारून आलायस का? आईला सांग, आई गेल तर सांगणार नका महाराज, आमच्या लेकराचं खाया पियाचं वय, एवढ्या लवकर त्याला माळ घालताय वे. आमच्या लेकराचं कशाचं वय आहे? आणि आम्ही काय मंडपाचं कळा खातोय, तुम्ही बोंबलाच्या काड्या खाताय. आणि म्हणून लेकरं बोंबलायला लावते तुम्हाला. आणि मग सांगायचं महाराज पोरं पाक बिघडली, पहिली आईच्या नडगी हानी. तुम्ही नाही त्यातली असलं तर काय हरकत नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इंद्रचंद्र ब्रह्मा मेनका तिलोत्तमाचा नाच गाणं आहे. हे सगळं जरी असेल, पण कुठपर्यंत असा व्यवहारामध्ये पैसा असला कुठल्या हॉटेल बुक करू शकतो. तसा स्वर्गातलं वैकुंठ म्हणजे एक प्रकारचा ब्लॅक प्लास्टर हॉटेल आहे. पुण्य संपलं की पुण्याची पावटी सगळ्याच इंद्रपणाची आणि येऊ लागती मृत्यू. स्वर्गात गेल्यानंतर वैकुंठात गेल्यानंतर एक ध्यानात ठेवा, खायला प्यायला बघायला आहे, पण तिथं एक नियम आहे, कोणी कोणाशी न बोला, हालू नये, चालू नये, सैरा वैरा बोलू नुसतं एकामेकाकडे असं बघायचं. कस 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 पाठपर्यंत तुलाही मारुतीला जन्माला येतो बरं वाटेल नाही का? मला सांगा, स्वर्गात हे आहे सगळं आहे, पण हे काही कालापुरतं मर्यादित आहे. आणि मग हे रजगुणी देव आहेत. पण तिसरा जो देव आहे, नाही घडविला नाही बैसविला. 11ला सोडायचंय ना, बरं उशीर केला तर सकाळ जन्माला म्हणून मग उशीर. आजच्या कीर्तनकारला बंधनात आहे. म्हणून पुन्हा ही मंडळी 3-3:30ला उठणार आहेत. 5 ते 7 मारुतीरायांना पुन्हा सूर्योदय प्रसंगी जन्माला आणायचे. आपल्या जबाबदारी आहे. म्हणून केले भगवान परमात्मा नाही घडविला नाही बैसविला. एवढंच नव्हे तर सगळ्या देवांचा आदिपिता कोण आहे? बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. जोया देवा काही देव, जोया काही देवा, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा देवाचाही देव. इतर देव आपल्याला पोटात दुखायला लावतात, कशासाठी? त्यांचं पोट भरण्याकरता. पण हा देव नाही घडविला नाही बैसविला. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही
सर्व देवांचा निर्माता आदिपिता जर कोण असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि अशा भगवान परमात्म्याची तुकोबराय त्यांच्या समोर हसत मुखानं महिन्याची वारी करीत होती. होईन भिकारी आणि पंढरीचा होय होय वारकारी, होय होय वारकारी, होय होय वारकरी, होय वारकरी. काय होय वारकरी, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी येणे साधती साधनी तुटती भवाची बंधने. अशी तुकोबरांच्या घरामध्ये विश्वंभर बाबापासून बोलोबरापर्यंत 7 पिढ्यात माझ्या पांडुरंगाची वारी होती. माझ्या माऊलीला विचारा, माऊलीला. माऊली सांगतात माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी. पंढरपुराने येईन गोडी, पंढरपुराने येईन गोडी, पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले. ज्ञानोबराय सांगतात माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गोडी पांडुरंगी मन रंगले. अनेक संताला जर विचारलं तर नामदेव रायाला विचारा, सावता महाराजाला विचारा, गोरोबा काकाला विचारा. अशा प्रत्येकाच्या घरामध्ये जर वारी कुठली असेल तर पंढरपूरची होती. आणि मग अशी तुकोबारांच्या घरामध्ये सुद्धा वारी होती. 7 पिढ्यात केलेली वारी तुकोबारांनी पुढे चालू ठेवलेली आहे. सहज होती वडिली म्हणून पूजितो या देवा. देवा पांडुरंगा दीनानाथा वासुदेवा, माय बापा मी जी तुझी रोज पूजा करतोय ते का करतोय? सहज होती वडिली आणि म्हणून पूजितो या. याच्याही पुढे सांगतात तुकोबराय वतन आमचे मिराशी, ठाव विठोबाच्या पायापाशी. आमची मिराशी, आमचं वतन पंढरपूर आहे. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण. आणि ध्यानात ठेवा, वडील वारल्यानंतर वडिलाच्या पश्चात आपल्या घरातले कुलाचार, आपल्या घरातला शिष्टाचार, आपल्या घरातला देवदेव वडिलाच्या पश्चात कोण करतो? का ग्रामपंचायत शिपायाने केलं तर नाही चालत? नाही चालत. माझ्यासारख्या बुवाने केला तरी आमच्या वडिलाचे आहे. आता वडील मापातला असलं तर, कारण वडिलाच्या 2 जाती आहेत त्या. म्हणलं असं कसं म्हणतो? हो, रका रका बघू नका. एक वडील सांगतो, मुलगा सांगतो वतन आमचे मिराशीन ठाव विठोबाच्या. काही वडिलांची शिष्टाईनं करणारी परंपरा मुलानं पुढे चालू ठेवावी. आणि काही वडिलांची परंपरा आहे बुवा, आपलं नाव मग काय त्या पोरानं सांगायचं याचा धरीन तू गलासान तर मी आख्या बाटलीन. म्हणा माझ्या वडिलाची वडील सरपंच पिटवून टाकावं का आधी उचलून टाकावं बापाला? म्हणून खरं सांग, नेहमी वडिलांची परंपरा चांगली असावी. आता वडिलांनी निमार्द ऐकले, मी राहिलेली कुणी ऐकायची?
ही काय ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली पक्क पाठ आहे. अशी कितीतरी गावं घर रिकामी झाली ती घर. आणि खरं सांगू का मोठीपणीत गेली ती. सांगाय गेल तर म्हणा लगा कळतंय आम्हाला लय शहाणा हो वत्सुरीत पाणी आपली जात इडे आहे. गुजरानी घ्यायच्या ना आपण मुसलमानाने घ्यायच्या ना आपण आणि मग म्हणायचं आपल्यावर अन्याय होतोय. अन्याय होतोय का अन्याय तुम्ही नालायकानं वागलाय. बघा तुम्ही मुस्लिमाच्या नमाज पडताना एक सारखी बसणार. आपल्या कीर्तनात इकडं 10-5 ढिगारा तिकडं 10-5 ढिगारा इकडं जसं उकारणे टाकतात ना प्रत्येकाचं तसं उकारंड्यावर बसल्यावर नाही ती बघा. आणि नेमकं बसण्यावर कळतं ही उकारंड्यावर येते का देवळातली येते बिटा मी आल्याला इना घ्यायला नाराज झालतो. म्हणलं एवढा प्रवास रात्री करून दुपारी 2 तास विश्रांती घेऊन इतक्या लांब आलोय. पण समाज बघितला तर 7-8 पोरं ही 5-7 चिल्लर 8 आणि 12 आणि रुपयास 1.5 रुपया. पण आता बघितल्यावर असं वाटतंय पुरुष माग बसले तेच भाग्यवान आहे. कारण सगळ्या बाबतीत आरक्षण कोणाला आहे? हा महिलाला. महिला तर लय शहाणे आहे त्याला. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणताय? काही झाशीची राणी सारखी असते, काही मदालसा सांगते, काही जिजाऊ सांगते, काही जनाबाई सारखी असते आणि काही पुतना मावशी सारखी असते. बघा ना तुम्हाला एखादीचा जावाई यावा जावाय जावाय कळतो ना कुठल्या बेटात आणले आणि मग तिकडून म्हणते पारवे रक्मा. कळलं का नाही अजून? नाही अगं 2-4 आहे ती का पाहुणा आले तया अजून मी नाही कळलं. बिनदेटाची वांगी वांग्याचं झाड खरड काळ तांबडा असू द्या पण बिनदेटाचं वांग कोंबडीचं अंडण काय बघताय राका राका. आणि तिथून म्हणते दोडाच्या ना आपल्यात नसलं म्हणजे सारं गाव जळलं. कशासाठी? म्हणजे गाव जाळा निघालेले आहे का पुतना मावशी रे? घरी गेल्या विचारशील का? गाव मला सांगा आईचे प्रकार सांगतो. आई बाळाला उपदेश करते मदालसा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे मी कीटकांचा ही अध्यात्म आहे. इतिहासातली आई बघा. अरे कड्याच्या शेवटच्या टोकावर जाती स्वतःचा वंशज पाठीवर बांधलेला असता आणि काय सांगती मेरी झाशी डोंगी कशाला अंडी मागायला होय? कुठं झाशीची राणी कुठं आपली काळी खरडी तांबडी सोडून बाकीच्या डाल. आता कशाला जाऊ दे मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून खरं सांगतो. अतिशय महत्वाचा मुद्दा मी सांगित होतो. अनेक पिढ्या भगवान परमात्म्याची सेवा चालू आहे. तुकोबाराय सांगतात आम्ही जी वारी करतो तो सहज होती वडिली सेवा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा. सेवा करीत असताना सेवेचे 2 प्रकार आहेत. एक सकाम सेवा आणि दुसरी निष्काम. निष्काम म्हणजे देवाकडे कुठलीही अपेक्षा न ठेवता देवाची सेवा करायची.
आणि दुसरी सकाम सेवा, उदबत्त्या, गुलाल, नारळ, प्याड, पेड होय हा. मग संध्याकाळी पालखी निघाली आणि मग म्हणतो ज्योतिबाच्या नावानं, आधी गोटभर घेते मग पालखीला खांदा देते. गोटभर म्हणजे कळलं ना, टाक नव हा बाटलीतले लोक काय फार हुशार आहे. मला तुम्हाला नाही कीर्तन आवडत चाललं, एवढा खांडवा मला 10-12 जणांचा बाद झाला. पाकिट बी तुमच्याकडूनच घेणार बरं का. आणले ते ना खिशात नाही म्हणते ते दपकू नका, नाही तुम्हाला काय त्रास देणार. सुरुवातीला मला वाटलं ही पोरं पेढा करते ती, पण आता इतकी पोरं आवडली. खरं सांगतो, हुशार मुलं आहेत. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी महाराज भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा देत असतो. ज्याप्रमाणे 8 दिवस आपण काम केलं की पगार मागावा लागत नाही, पगार मिळतच असतो. जरा बोला पण लांब जाऊन बोला. कार्यकर्ते, उजव्या बाजूला असणारे माझ्या कार्यकर्ते तिकडे जरा तुटक जाऊन बोला, पण तुटक जाऊन बोला. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्याला त्रास होईल असं बोलू नका. बोला तुम्ही, बोलण्याबद्दल माझा विरोध नाही. गाव तुमचा आहे, चौक तुमचा आहे, बोला पण लांब जाऊन बोला. बोलण्याबद्दल माझा कवाच विरोध नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे, निश्चित आपल्या जीवनामध्ये तुकोबार आहे. निष्काम सेवा करीत होते. सकाम सेवा करून आपल्या पिढ्याना पिढ्या गेल्या, पण कधी देवानं दिलेलं